कॉकरोच जनता पार्टीचा जंतर मंतरवरती नवा राजकीय एल्गार। सोशल मीडियावरून थेट रस्त्यावरती दिल्लीमध्ये आंदोलनाची मोठी तयारी। सोशल मीडियावरती उपरोधिक आणि आक्रमक शैलीतून चर्चेत आलेली कॉकरोच जनता पार्टी आता फक्त डिजिटल जगापुरती मर्यादित न राहता प्रत्यक्षात रस्त्यावरती उतरू पाहत आहे। 6 जून रोजी अमेरिकेतून भारतात परतणारे संस्थापक अभिजित दिपके यांनी दिलेल्या घोषणेनंतर राजधानी दिल्लीत राजकीय वातावरण तापू लागले आहे। सीजेपी कडून जाहीर करण्यात आलेल्या कार्यक्रमानुसार दिल्लीतील जंतर मंतर येथे मोठे आंदोलन करण्यात येणार आहे। या आंदोलनात केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी ही मुख्य मुद्दा असणार आहे। आंदोलनाचे लक्ष्य म्हणून देशातील परीक्षांशी संबंधित मुद्दे, नीट पेपर लीक प्रकरण, SSCGD परीक्षांमधील कथित अनियमितता हे पुढे केले जात आहे। यावरती थेट निशाणा साधत संस्थापक दिपके यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यावरती राजकीय जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे। 1 कोटी विद्यार्थ्यांचे नुकसान, गंभीर आरोप पण प्रत्यक्षात पडताळणी नाही। सीजेपी कडून करण्यात आलेल्या दाव्यानुसार देशभरातील सुमारे 1 कोटी विद्यार्थ्यांचे या परीक्षांतील गोंधळामुळे नुकसान झाले आहे। तसेच काही प्रकरणांमध्ये विद्यार्थ्यांवरील मानसिक ताण आणि आत्महत्येचे उदाहरण देत सरकारवरती गंभीर आरोप करण्यात आले आहेत। मात्र या आकड्यांवरती स्वतंत्र अधिकृत माहिती अद्यापपर्यंत स्पष्ट करण्यात आलेली नाही। विमानतळापासून आंदोलनाची रणनीती, नवा पॅटर्न। अभिजित दिपके यांनी सोशल मीडियावरती व्हिडिओ जारी करत कार्यकर्त्यांना थेट दिल्ली विमानतळावरती एकत्रित येण्याचे आवाहन केले आहे। तेथून सर्व कार्यकर्ते एकत्रितपणे पार्लमेंट, ट्रस्टी, पोलीस ठाण्यात जाऊन जंतर मंतरसाठी आंदोलनाची परवानगी मागणार। या पद्धतीमुळे आंदोलनाचा ऑर्गनायझेशन पॅटर्न चर्चेचा विषय बनला आहे। हा आंदोलनाचा नवा प्रकार आहे की सोशल मीडिया आधारित मोहीम यावरती विविध मतमतांद्वारे व्यक्त होत आहेत। 8 लाख स्वाक्षरींचा दावा, डिजिटल समर्थन की ट्रेंड। सीजेपीने सुरू केलेल्या ऑनलाईन याचिकेला सुमारे 8 लाखांहून अधिक स्वाक्षऱ्या मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे। मात्र डिजिटल मोहिमेमध्ये अशा आकड्यांची सत्यता आणि पडताळणी हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे। विश्लेषण, आंदोलन की डिजिटल पॉलिटिक्सचा नवा चेहरा। विद्यार्थ्यांचे प्रश्न, परीक्षा प्रणालीतील त्रुटी आणि शासकीय जबाबदारी हे मुद्दे निश्चितच गंभीर आहेत, परंतु यावरती उभे राहणारे हे आंदोलन खरे जन आंदोलन आहे की सोशल मीडिया हाईप आणि डिजिटल पॉलिटिक्सचा नवा प्रयोग, हा प्रश्न आता अधिक तीव्र झाला आहे। महासंगम न्यूज निष्कर्ष, दिल्ली जंतर मंतर 6 जूनला होणार हे आंदोलन केवळ राजकीय दबाव निर्माण करणार का, की खरोखरच शिक्षण व्यवस्थेवरती मोठा चर्चेचं वादळ उठणार, हे पुढील घडामोडींमध्ये स्पष्ट होणार आहे। अशाच नवनवीन अपडेटसाठी महासंगम न्यूज नेटवर्कला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। महासंगम न्यूज, खुलासा, सत्य असत्याचा।